जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने आयोजित खान्देश कृषी संस्कृती व प्रदर्शनीचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडले। या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले। खानदेशातील पारंपरिक शेती, कृषी संस्कृती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या नव्या संधी यांचा संगम या प्रदर्शनीत पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारे, नव्या पिकांची जाती, सेंद्रिय शेती तसेच कृषीपूरक व्यवसायांची माहिती मिळावी हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी बांधव आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। खानदेश कृषी संस्कृती व प्रदर्शनीला नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। आपणच पाहिलं असेल की या ठिकाणी कृषीमधल्या गोष्टी असतील, पशुसंवर्धन असतील, बचत गटाच्या मार्फत केलेल्या विषय असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहे, मत्स्य व्यवसाय असेल, या बाबतीमध्ये केलेले वेगवेगळे उपक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि मला तरी असं वाटतं की यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळणार आहे की आपण काय केलं पाहिजे। भविष्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते हे आपण मान्य करतो, पण त्याच्यापासून बाय प्रोडक्ट काय आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी मिळते। आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यामध्ये एक प्रकारे प्रेरणा मिळणार आहे। केंद्रीय बजेट सादर होतो आहे, महाराष्ट्रासाठी काय अपेक्षा वाटते आपल्याला? हे बघा, केंद्रीय बजेट जरी मांडला जात असला तरी महाराष्ट्राला दरवेळेस आपल्या वाट्यावर चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी मदत आपल्याला मिळाली, प्रोत्साहनपर असेल किंवा वेगळ्या योजनांवर असेल, तर आम्हाला खात्री आहे की यावेळेस सुद्धा बजेटमध्ये महाराष्ट्राचा महिला उपमुख्यमंत्री आता त्यांचं अभिनंदन करतो। आणि निश्चितपणाने महिला जरी असल्या तर आता आमच्या CEO पण महिला आहेत, कलेक्टर महिला आहेत, त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा कॅपॅसिटी असते। आणि विशेष म्हणजे अजितदादांबरोबर अर्धांगिनी त्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना सांगण्याची गरज नाही। एका माजी मंत्र्याच्या त्या भगिनी आहेत, त्यामुळे कुटुंबामध्ये राजकारण कसं करावं लागते, बाहेर राजकारण कसं करावं लागते, राज्य कसं चालवावं लागते हे त्यांनी जवळून पाहिलं आहे, त्यामुळे ते महाराष्ट्राकरता निश्चितपणाने चांगलं काम करतात। शरद पवार मी त्या भानगडीत पडत नाही। राज ठाकरे यांनी बोललेलं